आपण केला तर आपली उद्देशपत्र मिळण्याच्या दृष्टीकोनातून केलं. पण जेव्हा आपण ही उद्देशपत्र मिळाली तेव्हा आता आमचा काय लक्ष दिला, उद्देशपत्रासाठी जे 4 जण मांडले त्यांची उद्देशपत्र येईल, परंतु जे यादीतच नाहीत अशांची नावं अधिकाऱ्याच्या संदर्भात घातली गेलेली असेल आणि त्याच्यामध्ये आमका सुरुवातीची ती नावं असत ती पूर्णपणे अधिकाऱ्यांच्या पाहुण्यांचीच दिसतं आणि त्याच्यामध्ये अजून 2 नावं एक्स्ट्रा ऍड केली असत ज्यांच्यानी आपल्या राजकीय पदाचा फायदा घेऊन, आता त्या कशा प्रकारे केल्याने असा ह्या आम्ही चौकशी करतो त्या राजकीय पुढाऱ्यांशी चर्चा करून, परंतु तो राजकीय पदाचा फायदा घेऊन ज्यांचं अर्जच अवेलेबल नाही अशा लोकांची त्याच्यामध्ये नावं आलेली असत. त्याच्यामुळे आम्ही दांडीवासीय ज्यांच्यानी अर्ज केलेले असत हे सर्व त्या विरोधात मल्टा मोडाक जाब विचारण्यासाठी पत्रकार परिषद घेतो. आता सोमवार आणि मंगळवार त्यांना वेळ देतलो, कारण ऑफिशियल वर्क ते जो असा तो त्यांना देतलो आणि बुधवारपर्यंत जर आपल्याला कुठलाही न्याय नाही मिळाला आम्ही पूर्णपणे त्याच्यावर मल्टा मोडाच्या ऑफिसर लढत देतलो सगळे. आणि आम म्हणणं असा की पूर्णपणे एका अमोल तामणकर ही व्यक्ती जी असा अधिकारी हे जबाबदार असतात. कारण पहिली 3 नावं जी होत अमोल तामणकरांच्या घरातली नावं आणि त्यांच्याने ह्या करता नाही आमका वैयक्तिक की दांडी वरसून चालू आला दांडी वर्ष पहिले होईल आमका बाकी कोण नको, मेढा नको, पळव नको, तुमचा कोतेवाडा नको, आमका कोण नको, आमका दांडी वर्ष पहिले होईल. ती आमची नावं कशाक डावलली गेली जो आमचा मुद्दो पहिलो, आमची नावं कशाक डावललेली, आम्ही यांच्या अगोदर फॉर्म भरून यांची आमची नावं कशाक डावलली, म्हणजे एका कोणत्याही निकष वा स्पेशल निकष लागलेले असत ते त्यांच्याने आम्हाला स्पष्ट करूचे आणि अजून एक मुद्दा त्यांच्याने वाढवले. आतापर्यंत कोणत्याही प्रवासी वाहतुकी किल्ल्याच्या कुठल्याही प्रकारचा डिपॉझिट नव्हता, परंतु याच्यामध्ये ती जाचापट घातली की एका महिन्याच्या आत ज्यांचा उद्देशपत्र मिळाले एका महिन्याच्या आत 1 लाख रुपये डिपॉझिट भरूचा, म्हणजे सर्वसामान्य माणूस 1 लाख रुपये डिपॉझिट कशी आणून भरतला, म्हणजे ही काहीतरी या सर्वांना दाबण्याचा प्रयत्न असतो आणि यासाठी कॅप्टन खरा हे जबाबदार असत. कारण यांच्यानी या पूर्ण प्रोसेसला एवढी दिरंगाई का केली ह्याचा उत्तर आम्ही मागतो आणि याची उच्चस्तरीय चौकशी या अधिकाऱ्यांची आम्ही लावण्याचा प्रयत्न करतो. ही तुम्ही कशा 1 लाख रुपये आमच्या लाभला कशा कारण व्हाय ना त्या गोष्टी तुम्ही आमका स्पष्टीकरण द्यावा 1 लाख रुपयाचा 1 लाख रुपये तुम्ही कशा भरा या त्यांच्यानी स्पष्टीकरण द्यायचं आम्ही भरतो. जर एक्स्ट्रा जर लागू असतात तुमच्या नियमात तर आम्ही भरतो, नाही तर भरू शकतो. आणि 90 लाखाच्या पोटी 70,000 रुपये डिपॉझिट आणि 3 लाखाच्या पोटी 1 लाख रुपये डिपॉझिट ह्या कसं काय निकष लागा शकता ह्या काहीतरी स्पष्टीकरण ठेवचं असतं. आणि आतापर्यंत नव्हता, कित्येक वर्ष किल्ला प्रवास चालू असा, मग आतापर्यंत नसलेले कायदे आता अचानक कसे काय लागायला लागले की या पूर्णपणे आमका करूपच देऊचा त्या फक्त धनधान्यांकाच देऊचा असं त्यांचं काहीतरी माका एकंदरीत कर दिसतं. आणि याच्यामध्ये मी तुम्हाला अमोल तामणकर आणि कॅप्टन करा हे दोन्ही सामील असतात काही व्हावी याच्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करतो. नाही तर मिळत नाही, निर्णय मिळत नाही तर आम्ही पूर्णपणे कोर्टात जाऊन लढतो. सगळ्या गोष्टी स्टे घेऊन कोर्टात जाऊन लढतो. जर आमच्या दांडी भागातले नसले आणि जर ते दुसरे कोण असले कोतेवाडा कोळवण्याची सगळी नावं कोळवचं कोतेवाड्याचं आणि ह्या करूच देऊचो नाही ह्या करूच देऊचो नाही. आणि इतके वर्ष मेढ्यामध्ये आपल्या धक्क्यावरून किल्ला प्रवासी वाहतूक चालली आहे, आम्ही अजूनपर्यंत कधीही किल्ला प्रवासी वाहतुकीसाठी अर्ज केलेला नाही, त्या जागेवर कधीच केलेलं नाही. आता पहिला नाव ह्याच्यात त्याचा सायली नुपूर तारी, या नुपूर तारीचे 3 बदले किल्ला सर्व्हिसला चालू होत खय धक्क्या टू किल्ला हे चालू होत, तरी पण तुम्ही आता कशा आमच्या ह्याच्या येतात काय गरज आहे आणि म्हणजे आम्ही पण भरायचं नाही काय ह्याच्यात भरायचा सगळ्याकडे राहा अशी त्यांची किल्ला सर्व्हिस करून द्यायचं नाही या नक्की करून द्यायचं किल्ला सर्व्हिस. आणि दांडी गावातून आजपर्यंत आम्ही पण गेलो यांच्याकडे दांडी गावातून आम्ही पण यांच्या पहिला काय लिस्टमध्ये करून द्यायचं नाही या नक्की मग काय होतं काय पण ह्या करताना तुमची मनमानी तुमची करताना आमचा नियम माहिती नाही मग तुम्ही मनमानी करताना आम्ही दोषीच तुम्ही काय होता पत्रकार असा विभाग आम्हाला शाप भिकारी आमच्या वेळेत बोलतात ते गरीब होत नाही ती नावाली गेली गरीबांना काय करतात दांडी भाषेने
हा तो अधिकार व्हावा म्हणून काय इतक्या राजकीयची नावा घालू त्यांचे वडले आणि 3 पातळी ते रद्द करून सांगा मग हे नाव त्याला घेऊया असं काय होतो ते 3 पातळी असं गाडी करावी काय दांडी वगैरे जर नसले त्यांना करून देऊचवत ना ह्या नक्की करून देऊचव नाही ह्या फायनलच आमचा डिसिजन त्यांका हळसून वाहतूक करून देऊचव नाही मग सरकारान लायसन देऊन का काय देऊन हे राजकीय पदाधिकारी जे कोण याचा फायदा घेतो ते काय आम्ही काय करू शकतो त्याच्यावर असं झालं की ना राजकीय केंद्र सर्विस आम्ही बंद करतो डायरेक्ट उपोषणा करतो मान्य दांडी घालून अडवतो की नाही ते बघा त्या नपूरचा विषय अडवतो आम्ही सगळे मोठे अडवतो